बघा, आज बनवणार आहे मी मच्छीची भाजी। त्यासाठी मच्छी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मिठाच्या पाण्यानं। त्याच्यावरती लिंबाचा रस टाकून घ्यायचा, अर्धा लिंबाचा रस, हळद, 1 चम्मच मीठ, हातानं पूर्ण मच्छीला लावून घ्यायचं। हळद मीठ लावून झालेलं आहे। ही मरळ मच्छी आहे। अर्ध्या तासासाठी असंच ठेवून द्यायचं। मच्छी बनवण्यासाठी मी मसाले कुठले कुठले घेतले ते दाखवते तुम्हाला मी। हे वाळ्या मिरच्या आहेत, याला मी तव्यावर तेल टाकून भाजून घेतलेलं आहे। हे कांदा आहे, कांद्याला पण मी तेलामध्ये तळून घेतलेला आहे। हे दगडी फूल आहे किंवा काळं फूल पण म्हणतात, याला पण मी तळून घेतलेलं आहे तेलामध्ये। आणि हे खोबरं आहे, खोबऱ्याला पण छान भाजून घेतलं तेल टाकून। हे तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ आहे, हे पण भाजून घेतलेलं आहे। हे खडे मसाले आहेत, खडे मसाले सुद्धा मी भाजून घेतलेले आहेत। थोडं जिरं घेतलेलं आहे, लसण आणि आल्याचा तुकडा। लसण आणि अद्रक पहिलं पाट्यावरती बारीक करून घ्यायचं। लसण आणि अद्रक पाट्यावरती बारीक करून झालेलं आहे, प्लेटमध्ये काढून घेते। हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ आणि खडे मसाले हे पण पाट्यावरती बारीक करून घ्यायचे। सर्व मसाले मी पाट्यावरती बारीक करून घेणार आहे। मसाले पाट्यावरती बारीक केल्यानं भाजीला चव छान येते, मच्छीची भाजी खूप छान होते। हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ बारीक होण्यासाठी थोडं थोडं पाणी टाकायचं, म्हणजे लवकर बारीक होते। हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ बारीक झालेले आहेत बघा, प्लेटमध्ये काढून घ्यायचे। खोबरं बारीक करून घ्यायचं। आता खोबरं लवकर बारीक होत नाही म्हणून वेगळं बारीक करायचं। मसाल्यासोबत खोबरं, हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ बारीक होत नाहीत लवकर, म्हणून मी खोबरं आधी असं ठेचून घेते। खोबऱ्यावरती थोडं थोडं पाणी टाकायचं आणि बारीक करायचं पाट्यावरती। कधी पण पाट्यावरती वाटलेली मसाल्याची भाजी खूप छान लागते। खोबरं बारीक झालेलं आहे, त्याच्यावरती काळं फूल आणि कांदा दोन्ही मिक्स करून ते पण पाट्यावरती वाटून घ्यायचे। कांदा छान भाजलेला आहे बघा, सर्व मसाले बारीक करून झालेले आहेत, तर प्लेटमध्ये काढून घेते। आता लाल मिरच्या बारीक करून घेते पाट्यावरती। भाजून घेतलेल्या आहेत मिरच्या मी तेल टाकून, बघू शकता लाल मिरच्या पण बारीक झालेल्या आहेत। याच्यामध्ये सर्व बी असते ना, ते बारीक करायचं बघा। लाल मिरची छान बारीक झालेली आहे, बघू शकता, प्लेटमध्ये काढून घ्यायची। सर्व मसाले बारीक करून झालेले आहेत पाट्यावरती। मच्छीची भाजी बनवण्यासाठी गॅस ऑन करायचा, गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे, 2 माप तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे, अद्रक लसणची पेस्ट टाकायची, परतून घ्यायचं। अद्रक लसण लालसर होईपर्यंत परतवायचं। पाट्यावर वाटलेली मिरची टाकायची, छान परतून घ्यायचं। मिरचीला छान भाजायचं, भाजीला तरी खूप छान येते मिरची छान भाजल्यानं। पाट्यावर वाटलेले मसाले टाकून घ्यायचे, परतून घ्यायचं। मसाल्याला पण छान भाजायचं। मसाले भाजण्यासाठी थोडं पाणी टाकायचं, परतून घ्यायचं। थोडी हळद, चवीनुसार मीठ, परतून घ्यायचं। त्यानं तेल सोडलेलं आहे, चिंचेचं पाणी टाकायचं, परतून घ्यायचं। गिरवीसाठी पाणी टाकायचं, मसाल्याला उकळी येऊ द्यायची। बघा, मसाल्याला उकळी आलेली आहे, किती छान तरी आलेली आहे, बघू शकता तुम्ही। मच्छी टाकून घ्यायची, मच्छीला व्यवस्थित मिक्स करायचं। पाच मिनिटं शिजू द्यायचं भाजीला। 5 मिनिटं झालेली आहेत बघा, वरतून असा कोथिंबीर टाकायचा, परतून घ्यायचं। बघू शकता, मच्छीची भाजी बनवून तयार झालेली आहे। पाट्यावरती वाटलेल्या वाटणामध्ये रस्सा मच्छी बनवलेली आहे मी। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा रस्सा मच्छी कशी झाली ते, बघू शकता।